आपल्या कार्यकाळात महायुती सरकारने तरुणांसाठी, महिलांसाठी आणि इतरही समाज घटकांसाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना आणल्या आणि त्यांची अंमलबजावणी देखील प्रभावीपणे केली। त्यामुळे राज्यातील जनता आजही या योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहे। शिवाय महायुती सरकारचे कौतुक देखील करत आहे। शेतकऱ्यांसाठी सुद्धा महायुती सरकारने अनेक लक्षवेधी कामे केली आहेत। शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याचा पुरवठा होत राहावा, शेती सुजलाम सुफलाम व्हावी यासाठी फडणवीस सरकारने जलयुक्त शिवार योजना आणली होती। खरं तर या योजनेमुळे राज्यातील शेतीला आणि शेतकऱ्यांना अनेक फायदे झाले। मात्र आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जलयुक्त शिवार योजनेचे 5 प्रमुख फायदे जाणून घेणार आहोत। शिवाय या योजनेमुळे महाराष्ट्र जलमय होण्यास कशी मदत झाली ते देखील आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रेणुका पवार आणि तुम्ही पाहताय वृत्त मराठी। वास्तविक पाहता जलयुक्त शिवार योजना ही फडणवीस सरकारच्या काळातील असलेली महत्त्वाची योजना आहे। 2015 ते 2019 या कालावधीत 22,593 गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत 6,32,896 कामे पूर्ण करण्यात आली। त्यामुळे 20,544 गावे 100% जलपरिपूर्ण झालेली पाहायला मिळत आहेत। खरं तर महाविकास आघाडीच्या सरकारने किंवा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ही योजना बंद केली होती। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी मोठी चिंता व्यक्त केली होती। मात्र राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आल्याने पुन्हा ही योजना सुरू करण्यात आली। या योजनेचे बरेच फायदे सांगता येतील। त्यातलाच पहिला फायदा म्हणजे वाढलेली कृषी उत्पादकता। उत्तम जल व्यवस्थापनामुळे शेतकऱ्यांना सुधारित सिंचन सुविधा अनुभवायला मिळाल्या, ज्यामुळे पीक उत्पादनात वाढ झाली। खरं तर पाऊस कोणत्या वर्षी किती आणि कसा पडेल हे ना आपल्या हातात आहे ना त्या सरकारच्या, पण शेतीसाठी पिण्याच्या पाण्यासाठी सोय करण्याची संधी आपल्या जवळ आहे। हीच संधी ओळखून देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजना कार्यान्वित आणली, ज्यामुळे जलस्रोतांच्या पाण्याची पातळी वाढण्याबरोबरच पिकांच्या उत्पादनामध्ये देखील काही प्रमाणात वाढ झाली। यातला दुसरा फायदा म्हणजे सुधारित पाण्याची उपलब्धता। तलावांचे खोलीकरण, बंधारे बांधणे आणि पारंपरिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे यांसारख्या जलसंधारणाच्या उपायांवर लक्ष केंद्रित करून या योजनेने दुष्काळी भागात पाण्याची उपलब्धता लक्षणीयरित्या वाढवली। यामुळे 27,08,297 TMC इतका जलसाठा निर्माण झाला। परिणामी राज्यात 39,04,394 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आणि राज्यातील शेती पुन्हा एकदा हिरवीगार झाली। त्यामुळे शेतीला जीवनदान देण्यासाठी जलयुक्त शिवार योजना खूप महत्त्वाची ठरली। आपला तिसरा फायदा म्हणजे शाश्वत जल व्यवस्थापन। या उपक्रमाने पावसाच्या पाण्याची साठवण आणि नैसर्गिक जलस्रोतांचे जतन करून समुदायांसाठी दीर्घकालीन पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करून शाश्वत पाणी वापर पद्धतीला प्रोत्साहन दिले। गावागावात विविध माध्यमातून पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरवण्याबरोबरच धरणातील गाळ काढून त्यांना नवसंजीवनी दिल्यामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत झाली। जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे 2014 ते 2018 या कालावधीत पुरेसा पाऊस न पडूनही जमिनीतील पाणी पातळी मात्र स्थिर राहण्यास मदत झाली। आपला चौथा फायदा म्हणजे बाह्य पाणी पुरवठ्यावरील कमी अवलंबित्व। जलयुक्त शिवार योजना येण्याआधी प्रामुख्याने उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ग्रामीण महाराष्ट्रात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असे। जवळचे पाण्याचे स्रोत अटल्याने डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांना, वाड्या वस्त्यांवरील लोकांना पाण्यासाठी दूरपर्यंत पायपीट करावी लागायची। मात्र या योजनेमुळे दूरवरचे जलस्रोत आणि भूजलावरील अवलंबित्व कमी होण्यास मदत झाली। तसेच या योजनेमुळे ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या पाण्याच्या गरजा स्थानिक पातळीवरच पूर्ण करण्यास मदत झाली। आपला पाचवा फायदा म्हणजे रोजगार निर्मिती। बंधारे, तलाव आणि शेततलाव यांसारख्या पाण्याच्या संरचनेच्या बांधकामामुळे स्थानिक मजुरांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या, ज्यामुळे ग्रामीण आर्थिक वाढीत हातभार लागला। तसेच या योजनेमुळे 16,000 गावे पाण्याने परिपूर्ण झाली। काही गावांमध्ये प्रत्येकी उन्हाळ्यात टँकर पुरवावा लागत होता, मात्र त्यामध्ये या योजनेमुळे घट झाली। एकूणच जलयुक्त शिवार योजनेमुळे ग्रामीण महाराष्ट्र जल सुरक्षित करण्यास, दुष्काळाचा भाग प्रभावी करण्यास आणि शेतकऱ्यांच्या जीवनात सुधारणा आणण्यास मोठा हातभार लागला। त्यामुळे शासनाच्या अशा निसर्गपूरक योजना आणि ग्रामीण प्रभावी अंमलबजावणीमुळे राज्यातील शेतकरी वर्गाकडून समाधान व्यक्त होत आहे। आजची माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा वृत्त मराठी।